श्री अंबाबाई मंदिराच्या संवर्धन कामात होत असलेल्या चुकांबद्दल आज जिल्हाधिकारी कार्यालयात कृती समिती सदस्यांची बैठक झाली। पण राज्य पुरातत्व विभागाचे अधिकारी गैरहजर असल्याचं सांगत ही बैठक सोमवारपर्यंत पुढे ढकलल्याचं जिल्हाधिकारी कार्यालयानं अचानक जाहीर केलं। त्यातून कृती समिती सदस्य आणि जिल्हाधिकारी यांच्यात वादाची ठिणगी पडली। प्रशासन जाणून बुजून वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप कृती समितीनं केलाय। श्री अंबाबाई मंदिरातील वास्तू संवर्धन आणि नूतनीकरण सुरू आहे। श्री ज्योतिबा मंदिरातही विविध कामं सुरू आहेत। मात्र या दोन्ही ठिकाणी ब्रेकरसारख्या यंत्रांचा वापर केल्यानं ऐतिहासिक आणि धार्मिक वास्तूंची हानी होतीये। या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी 5:30 वाजता जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्या समवेत कृती समितीची बैठक आयोजित केली होती। पण राज्य पुरातत्व विभागाचे अधिकारी डॉक्टर विलास वहाने या बैठकीला हजर राहू शकत नाहीत असं कारण सांगत आजची बैठक रद्द झाल्याचं कृती समिती सदस्यांना कळवण्यात आलं। पण ठरलेल्या वेळेनुसार कृती समिती सदस्य 5 वाजल्यापासूनच जिल्हाधिकारी कार्यालयात हजर होते। अशावेळी अन्य बैठकीचं कारण सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी कृती समिती सदस्यांना 1 तास ताटकळत ठेवल्यानं सर्व सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोरच ठिय्या मारला। ही माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉक्टर राठोड यांनी लगेच सर्व कार्यकर्त्यांना दालनात बोलवलं। यावेळी सर्व सदस्यांनी डॉक्टर वहाने यांच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली। सुमारे अर्धा तास जिल्हाधिकाऱ्यांसमवेत वादळी चर्चा झाली। अखेर वहाने यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेतली जाईल असं सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। पण प्रशासन श्री अंबाबाई मंदिराचा प्रश्न गांभीर्यानं हाताळत नसल्याचा आरोप कृती समितीनं केलाय। कोण एक व्यक्ती आली नाही, जी वहाने नावाची जी व्यक्ती आहे पुरातत्व विभाग सहाय्यक संचालक म्हणून, त्यांनाच आम्ही हटवा म्हणून मागणी केलेली आहे। तो नाही म्हणून मीटिंग रद्द झाली। हे कुठंतरी वेदनादायी वाटतंय। मग ह्याच्यामागे कोण दबावतंत्र करते काय, जिल्हाधिकाऱ्यांना कोण बोलतंय का? पश्चिम महाराष्ट्र देवस्थानच्या सचिव त्यांच्याकडे मी कागदपत्र मागायला गेल्यानंतर त्यांनी माझ्याकडे समोर पर्स हलवली। या पर्स व्यतिरिक्त माझ्याकडे काही नाही। हे शब्द शोभतात काय? मी 60 वर्षापेक्षा अधिक वय माझं आहे आणि या 30-40 वर्षाच्या महिलेनं असं उद्धटपणे उत्तर देणं हे कितपत योग्य आहे? श्री ज्योतिबा मंदिरातील ब्रेकरच्या साह्यानं होणारं काम थांबवण्यात आल्याचंही सांगण्यात आलं। दरम्यान कनिष्ठ अभियंता अमोल राठोड यांनी श्री अंबाबाई मंदिराच्या पाहणीचा अहवाल सार्वजनिक करावा अशी मागणी कृती समितीनं केली आहे। यावेळी झालेल्या चर्चेत विजय देवणे, बाबा इंदुलकर, गजानन तोडकर, बाबा पार्टे यांनी भाग घेतला।